ज्या दिवशी आपल्याला उपवास असतो ना, अगदी त्याच दिवशी भूकसुद्धा खूप लागते आणि काहीतरी छान चमचमीत खाण्याची इच्छा होते. अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीचे उपवासाचे मेंदूवडे नक्कीच बनवू शकता. सर्वात आधी आवाज ऐका. आहे ना, अगदी बाहेर मिळतो तसाच कुरकुरीत मेंदूवडे बनवण्याची पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे. यामधला एकही मेंदूवडा तेलामध्ये विरघळला नाही किंवा तेलामध्ये फुटलेला नाही. फार जास्त साहित्याचा वापर न करता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने उपवासाचे हे मेंदूवडे मी कसे बनवले हे बघण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. मेंदूवडा बनवण्याच्या आदल्या दिवशीच आपल्याला अशा पद्धतीची तयारी करून घ्यायची आहे. इथे आपण 1 वाटी साबुदाणा वापरलेला आहे. इथे मी जाड साबुदाणा वापरत आहे. याऐवजी तुम्ही बारीकसर साबुदाणासुद्धा वापरू शकता. सर्वात आधी या साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान एका पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा. एका पाण्याने धुतल्यानंतर यामधलं पाणी बाजूला टाकून घ्यायचं आणि नंतर पुन्हा एकदा यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी पाणी टाकल्यानंतर हा साबुदाणा आपण भिजत घालूया. मी हा साबुदाणा रात्रीलाच भिजत घातलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात आधी आपण उपवासाची शेंगदाणा चटणी तयार करूया. यासाठी इथे आपण 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे छान असे साल तडकेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवर मी 2 मिनटं हे शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेत आहे. भाजलेले शेंगदाणे 2 ते 3 मिनटं थंड करून घ्यायचे आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घ्यायचे. यामधलं शेंगदाण्याचं पीठ मी बाजूला काढून घेते आणि यामध्ये 1 टेबलस्पून एवढं पीठ ठेवत आहे. याची आता आपण चटणी बनवणार आहोत. यासाठी यामध्ये अगदी थोडंसं मी आलं टाकलेलं आहे. चवीनुसार यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे. 2 चमचे यामध्ये मी दही टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेत आहे. चटणी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार इथे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर एकदा हे मिक्सरवरून छान असं फिरवून घेतलेलं आहे. आपली शेंगदाण्याची चटणी इथे तयार आहे. चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये अर्धी पळी इतकं तेल घातलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेला आहे. 4 मिरच्यांचे तुकडे घातलेले आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. तयार झालेला तडका आपण चटणीमध्ये टाकून घेऊया. तडका टाकल्यानंतर छान असा चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचा. तयार झाली आहे आपली शेंगदाणा चटणी. ही चटणी तुम्ही कोणत्याही फराळाच्या पदार्थासोबत खाऊ शकता. जर तुमच्याकडे उपवासाला आलं खात नसतील तर आलं स्किप केलं तरीसुद्धा चालेल. 7 ते 8 तासानंतर आपला साबुदाणासुद्धा छान असा मऊसूत फुगलेला आहे. आता हा साबुदाणा मी एका मोठ्या परातमध्ये काढून घेत आहे. आपण इथे मेंदूवडा बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा वापरलेला आहे. यासाठीच आपल्याला 1 वाटी बटाटा वापरायचा आहे. इथे मी 1 वाटी बटाटा वापरत आहे. सर्वात आधी बटाटे छान उकडून घ्यायचे आणि नंतर त्याच्या साली काढून घ्यायच्या आणि नंतर हा बटाटा एका वाटीने आपल्याला मोजूनच टाकून घ्यायचा आहे. यामुळे परफेक्ट मेंदूवडे तयार होतात. आता यामध्ये 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकत आहे. चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकत आहे. 1 चमचा यामध्ये मी जिरे टाकत आहे. 1 चमचा यामध्ये मी साखर टाकत आहे आणि यामध्ये अर्धा लिंबाचा रससुद्धा मी टाकत आहे. लिंबाचा रस तुम्हाला टाकायचा नसेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा दही टाकलं तरीसुद्धा चालेल. यामुळे हा मेंदूवडा चवीला आंबट, गोड आणि तिखट लागतो. यामुळेच हा मेंदूवडा चवीला अतिशय छान असा लागतो. साबुदाणा छान असा हाताने मॅश करून घ्यायचा.
अगदी 2 मिनटानंतर ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण शेंगदाणा चटणी तयार केली आहे त्या पॉटमध्ये साबुदाण्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आणि एकदा फिरवून घ्यायचं। यामुळे आपला मेंदूवडा तेलामध्ये अजिबातही फुटत नाही आणि वरच्या साईडने कुरकुरीत आणि आतून मऊसूत असा हा मेंदूवडा तयार होतो। अशाच पद्धतीने हे साबुदाण्याचं मिश्रण मी तयार करून घेत आहे। इथे आपला सर्व साबुदाणा वाटून तयार आहे। यामध्ये 1 टीस्पून मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि नंतर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घेत आहे। शेंगदाण्याचा कूट सर्व मला इथे लागलेला होता। जर इथे शेंगदाण्याचा कूट तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकू शकता। पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया। आवश्यकता वाटल्यास हाताला तुम्ही तेलसुद्धा लावू शकता। आता आपण याचे मेंदूवडे बनवून घेऊया। सर्वात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आणि नंतर निंबूच्या आकाराचा गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे। त्याला हाताने चपटं करून घ्यायचं आणि याला गोलसर आकार देऊन घ्यायचा आहे। गोलसर आकार दिल्यानंतर याला मध्यभागी आपल्याला होल करून घ्यायचा आहे। यामुळे हा मेंदूवडा तेलामध्ये सर्व बाजूंनी एकसारखा तळला जातो आणि यामुळेच हा मेंदूवडा कुरकुरीत असा तयार होतो आणि हा मेंदूवडा तेलामध्ये अजिबातही फुटत नाही। अशाच पद्धतीने इथे मी हे सर्व मेंदूवडे तयार करून घेत आहे। एकदाच सर्व मेंदूवडे तयार करून घ्यायचे आणि मग फक्त आपलं तळण्याचं काम शिल्लक राहतं। इथे आपण कढाईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये मेंदूवडा टाकायचा आहे। थंड तेलामध्ये मेंदूवडा टाकायचा नाही। जर तुम्ही थंड तेलामध्ये मेंदूवडा टाकला तर हा मेंदूवडा तेलामध्ये पूर्णपणे विरघळून जातो। म्हणूनच तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला मेंदूवडा तळून घ्यायचा आहे। तुम्ही एका वेळी 2 ते 3 मेंदूवडेसुद्धा तळू शकता। मेंदूवड्याची एक बॅच तळल्यानंतर तेल पुन्हा गरम करून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला मेंदूवडे तळून घ्यायचे आहे। थंड तेलामध्ये जर तुम्ही मेंदूवडे टाकलेत तर हे मेंदूवडे तेलामध्ये पूर्णपणे विरघळून जातात। हे सर्व मेंदूवडे मी मीडियम फ्लेमवर तळून घेत आहे। जोपर्यंत आपण मेंदूवडे तेलामध्ये टाकत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची। मेंदूवडा हलका होऊन थोडा वर आला की गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची, म्हणजे मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत हे मेंदूवडे तळून घ्यायचे आहे। हीच पद्धत वापरून आपण इथे सर्व मेंदूवडे तयार करून घेऊया। बघू शकता, तुम्ही बघितलंच असेल की आपला एकही मेंदूवडा तेलामध्ये फुटलेला नाही किंवा तेलामध्ये विरघळला नाही। आपण तयार केलेले हे मेंदूवडे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। उपवासाचे तेच ते पदार्थ करून तुम्ही कंटाळले असाल तर अशा पद्धतीचा मेंदूवडा एकदा नक्कीच ट्राय करून बघा। अतिशय छान असा हा मेंदूवडा तयार होतो। वरच्या साईडने अतिशय कुरकुरीत असा हा मेंदूवडा तयार होतो। तुम्ही हा नाश्ता मुलांना डब्यावर देण्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।